मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चांदणी चौकात उभारण्यात येत असलेल्या नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 ऑगस्टला करण्यात येणार आहे। हे काम अंतिम टप्प्यात असून या कामाची मंगळवारी दिनांक 11 जुलै जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी पाहणी केली। जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी कामाची पाहणी करून नवीन पीओपीच्या सद्यस्थितीतील कामाबद्दल चौकातील इतर कामांबद्दल आढावा घेतला। एनडीए चौक हा पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। या ठिकाणाहून सातारा मुंबई महामार्ग, पाषाण, पावधान, मुळशी या सर्व भागातील वाहतूक एनडीए चौकात एकत्र येते। या ठिकाणी एकच पूल असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते। गेल्या वर्षभरात प्रकल्पाचे बरेच काम पूर्ण झाले आहे। प्रकल्पातील मुख्य अडचणी म्हणजे रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, न्यायालयीन प्रकरणे आणि स्थानिक अतिक्रमणे आदी अडचणींवर मात करत गतीने काम पूर्ण करण्यात येत आहे। सध्या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे। पुढील महिन्यात उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असून त्या दृष्टीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी सांगितले। व्हीओपी कामाअंतर्गत स्तंभाच्या तुळईचे काम पूर्ण झाले आहे। दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवरील एकूण 32 गर्डरपैकी 25 गर्डरचे काम पूर्ण झाले आहे। मुख्य रस्त्यावरचे 9 पैकी 5 गर्डरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे। सेवा रस्त्यांच्या 4 स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहेत। मुख्य रस्त्यावरील स्लॅब बांधणीचे काम सुरू असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत, असे जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी स्पष्ट केले। एनडीए चौक प्रकल्पाचे एकूण 95% काम पूर्ण झाले असून लवकरच काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। तर नव्या उड्डाणपुलाचे सर्व गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून प्लास्टर करण्याचे काम बाकी आहे। हे काम महिनाअखेरीस पूर्ण होईल। 12 ऑगस्टला केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजित आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती NHAIचे सल्लागार अभियंता भारत तोडकरी यांनी दिली। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओही लाईक करा।